गोंदिया जिल्हा हे धानाचा जिल्हा म्हणून अशी ओळख असून गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक शेतकरीचे चे धान पीक जमीनदोस्त झालेले होते आणि शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मी सध्या एका शेतकऱ्याच्या शेतात आहे। आपण बघू शकता या शेतकऱ्याने आपले 2 एकर मध्ये धान पीक लावली होती आणि या शेतकऱ्याचे धान पिकाला एक रोग आलेला आहे मावा तुडतुडा म्हणून। आणि गोंदिया जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्याचे धान पीक परतीच्या पावसामुळे जमीनदोस्त झालेले होते आणि शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आमच्या सोबत या शेताचे शेतकरी आहेत। दादा काय सांगणार, आपल्या शेतात आपण 2 एकर मध्ये धान पीक लावले होते आणि धान पिकाला रोग आलेला आहे, काय सांगणार? परतीचा पाऊस जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून धानावरती मावा तुडतुडा आणि करपा या रोगाने प्रादुर्भाव केलेला आहे। औषधाची फवारणी करून सुद्धा त्या रोगावरती त्या औषधीने नियंत्रण झालेलं आहे। संपूर्ण पीक हा नष्ट झालेला आहे। हा पीक काहीच कामात येणार नाही, याला जाळावे लागेल आणि मोठ्या प्रमाणात आमचे नुकसान झालेले आहे। सरकारने आम्हाला 50,000 रुपये मोबदला द्यावा, नाहीतर आम्हाला जीव दिल्याशिवाय पर्याय उरणार नाही। आतापर्यंत महसूल विभाग व कृषी विभागाचे अधिकारी आले का? अजूनपर्यंत कुठलेच अधिकारी या ठिकाणी आलेले नाही। आम्ही मागणी केली होती, आम्ही कृषी सहाय्यकांना भेटलो की आमच्या जमिनीचे पंचनामे करा, तर त्यांनी सांगितले की आम्हाला अशा प्रकारचे कुठलेच आदेश आले नाहीत, आम्ही करू शकणार नाही असे त्यांनी आम्हाला सांगितले तोंडी। नक्कीच आपण बघितलं की शेतकऱ्यांना सांगितलं की आतापर्यंत महसूल विभाग आणि कृषी विभागाचे अधिकारी पंचनामे करावले आले नाही आणि मावा तुडतुड्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि परतीच्या पावसामुळे शेतीमध्ये धान पीक लावलेला होता ते पण जमीनदोस्त झालेला आहे आणि शेतकरी आता आर्थिक संकटात सापडलेला आहे। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।